नमस्कार सर्वांना. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. माझ्या या श्लोकावरून तुम्हाला कळलेच असेल की आजचा ब्लॉग कशावर आहे. तर आमच्या घरी आम्ही केला होता दत्त जयंतीचा कार्यक्रम, कारण आम्ही गुरुचरित्राचे सुद्धा वाचन केले होते. आणि यावर्षी गुरुवारी दत्त जयंती आल्यामुळे गुरुवारच्या मार्गशीर्ष महिना आहे म्हटलं म्हणजे महालक्ष्मीचे व्रत तर व्हायलाच हवे. तर त्यासाठी सुद्धा आम्ही छान पूजा मांडली होती. त्यानंतर आम्ही गेलो दत्त मंदिरामध्ये. दत्त मंदिरामध्ये सुरुवातीलाच मस्त असे गजलक्ष्मी आणि गणपती बाप्पांचे दर्शन झाले. गजलक्ष्मी इतके सुंदर, इतके भव्य, इतके मोठे होते की त्यांच्यावरून नजरच हलत नव्हती. अगदी अद्भुत. आणि मंदिर म्हणाल तर इतके सुंदर सजवले होते. पूर्णपणे सगळीकडे लाइटिंगची रोषणाईच रोषणाई. फुलांचा सुद्धा खूप सुंदर सजावट केली होती आणि त्या फुलांचा सुगंध अगदी सगळीकडे दरवळत होता. आणि तिथे मंदिरात गेल्यावर सर्वात समोर दिसले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अगदी जसं तुम्ही मनापासून म्हणाल ना, तर तुम्हाला अगदी मनामधून ती फिलिंग सुद्धा येते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ही दत्तात्रयांची मूर्ती अगदी मन भरून पाहावीशी वाटत होती. आणि त्याच मंदिरामध्ये वरच्या बाजूला ही दत्तांची एकमुखी दत्तांची मूर्ती आहे, अगदी सुंदर. आणि दत्त जन्म आहे म्हटलं म्हणजे पाळणा तर असलाच पाहिजे, कारण त्रिमूर्तींचा जन्म झाला होता अनुसयेपोटी. तर तो इतका सुंदर सजवला होता की तो अगदी बघतच राहावेसे वाटले होते. अगदी मस्त. तर अशा प्रकारे आम्ही दत्त जयंती साजरी केली. धन्यवाद.